व्यवस्था बकरी भरली आता व्यवस्थित ना बकरी हल्ली आमची गाडी पण आज उभी आहे. काय रात्री आता का पाऊसच होता. सकाळी 6 वाजता बकरी उतरवली इथं. हे घोड्याला जरा वाडा घेतो तिकडे जरा गाडी येणार आहे त्याच्यामुळे वाडा तिकडे घेतो या आता मी घ्या बनवून गेले आज जरा जाईना पेपर तर जाईना केली पाहिजे त्या घोडा लागतो या शिकू आता ह्या घोड्याला बनवून काय झालं चावायला लागलं माशाच्या घोडा लागतो या. तर नमस्कार मित्रांनो, आता बघा आत्ता सध्या चौफुलेला आहे आम्ही, म्हणजे चौफुलेच्या इथं बाणगाव म्हणून आहे. तर इथून निघालोय बकरी भरायला कोकणात. तर गाडी वगैरे आणली मामांची आणि पोरांना तर सांगितलं चला फिरायला म्हणून जाऊ. आता काकांना पण इथं सोडायचे जातात. आता काका जातो बकरी भरून घेऊन येतो. जा व्यवस्थित आणा भरून पावसा पाण्याची. येतोय तुम्ही? नाही येत आम्ही लग्नावर निघलोय. बरं येतो घेऊन मग. हा, या. या उद्या वाड्यावर. बर चालेल. आम्ही लग्नावर निघलोय आता. नमस्कार मित्रांनो, हे बघा डॉक्टर साहेब इकडे काय करताय? ओ डॉक्टर साहेब. काय तर गाडीमध्ये बकरी भरायची ते या हा हात खाली घ्या. पाऊस तर भरपूर लागला या आता गोडी पण भरायची त्या कधीपासून पाऊस आहे? 8 दिवस झाला या सकाळपासून. सकाळपासून तर लय लागलाय. आता देवीच्या दारात ते बकरी भरायची ते हा किती वाजले आता? हा वाजले किती? आता 9 वाजले असेल. लय पाऊस आहे, सगळा चिखल झालाय. पाऊस नव आता काय सांगायचं. रायगड मध्ये धनगर म्हणलं ना तर रामा धनगर काय आहे, आमची गाव आमचा शिवार चांगला समज जुना असल्यामुळं मी थांबलो या. आज परिस्थिती या पावसाने बेकार केली पण असून या शेजारी काय त्यांनी फरफटा कॅनल काय? कॅनेल आहे पलीकडे कॅनेल आहे काय कॅनेल तर मग दाखवतो. आता काय झालं काळ झालं मग कॅनेल पण दाखवतो मला. दिवाळीवर भिजले काय पावसात? हा इथं. कॅनेल कॅनेल बरोबर भरपूर आहे आणि बरेच गोष्टी अवघड आहेत. काय नाही किरकोळ दादा त्या बाजूला त्या बाजूला हा टाक त्या बाजूला त्या बाजूला टाक बाळा. हा झाले आता बकरी भरून हे आमचं कायमचं म्हणजे मोकळं मुडकं देवळमध्ये तर पूर्वीना काळ आमचं आता देवळ बांधलं त्या काळात इथं काय नव्हतं. लय परिस्थिती बेकार होती पण आम्हाला 7 वर्ष किंवा 8 वर्ष झाली पण आम्हाला काय त्रास नाही झाला काय नाही. व्यवस्था बकरी भरली आता व्यवस्थित ना बकरी हल्ली आमची. या नाही या घ्या अवशट या बकरी उतरवली आता मुंदखेड्याला मी दौंड तालुक्यात गाडी पण आज उभी आहे. काय रात्री आता का पाऊसच होता. रायगडमध्ये भरपूर पाऊस होता. त्या पावसात बकरी भरल्यामुळं आता ते एखादं पडलेलं बकरं पण उठवावं लागतं या त्याच्यामुळे ही परिस्थिती अशी झाली. तर बकरीसाठी पण एखादं पडलं त्याला उठवावं लागतं या अशा गोष्टी पण आहेत ना. आली व्यवस्थित बकरी. रायगडमध्ये लय पाऊस इकडे पाऊस लय कमी आहे. तर मित्रांनो काय काय बकऱ्यावरी आमची चालत पण येते या. पहिली म्हणजे चालतच समधी यायची पण आता काय थोडीफार ज्याच्या काय अडचणी असतील ती आपली गाडीत भरून पण आणते आणि गाडीचा व्यवसाय पण आता तयार करून ठेवलेला आहे. कारण त्यांना पण गाडीवाल्यांनी आता काय केले कप्प केले ते या माने गाडीची पण आता माहिती कशी काय पहिल्या काळात असं होतं का? आता शिक्षण झाल्यामुळं बनवलं तुम्ही गाड्या पण तशा बनवल्या ड्रायव्हर झालं शिक्षण झालं
पहिली जास्ती करून आळालीच नाही होती आपण. ती का बकरी गेली चराय बघा मित्रांनो. तर बघा हे पाल पण दिलं कारण पावन टिप येत होता त्यामुळे पाल पण आपण द्यावं लागलं. मागे पाठीमागं तुम्हाला जाळी मारली किंवा काटे केली काय इकडं काय झालं लांडग्याची बरं मी दिली. लांडगा जर आला तर बकरं घेऊन जाणारच. म्हातारे कसं काय वाटतं इकडं बकरात कसं काय इथं कसं काय इथं बरं वाटतंय का आपल्या भागात पाऊस कमी आहे. आपल्या भागात पाऊस कमी तिकडे मैदाना पाऊस पण एक आहे पाऊस कमी बरोबर आहे लोकांच्या पेरण्या नाही अजून तिकडे इतका पाऊस ना मच्छर किती चावायचं सारखा म्हणजे पालात पाणी समजा गोष्टीत म्हणजे काय लय वाईटच परिस्थिती होती. इथं खायला कमी मिळेल पण जरा फरक होईल बकऱ्यांना फरक होईल आणि आम्हाला पण फरक होईल. एखादा बसलोय या पायांची बघा बेकारी काही झाली सध्याच पाऊस चालू ना कोकणात. सारखा पाऊस चालू वाहना तुटल्या आमच्या त्या चांबड्याच्या वाहना तुटल्या. या रात्री नवीन वाहना घेतली बघा आठवडाभर व्हायचं कांदा पावसाने लईच पाऊस काय पाऊस नाही तुम्ही आपण पावसाने पडतो. काय काय ठिकाणी तर माणसं सुद्धा पावसाने मारली. कर्जच्या नदीला रात्री बघितलं आता नुसती फुल चालली नदी हो रात्री आमची बकरी येतानी ना कर्जच्या नदी फुल फुल नदी चालली तर साळपी या खोंड्याचा जे जीव इथे ना आलो नळ्यापासून फुल नदी एवढं पाणी म्हणजे काय माप आहे पाण्याला. आणि पाण्यापासून मित्रांनो जपून राहावा. हे पाऊस जर लागला तर गाड्या थांबवा काय जायचा प्रयत्न करू नका. एखादा झाड पड खांब पड आणि तिथं भरताना पण 8 वाजले ते भरायला फुल पाऊस होता. इतका पाऊस होता की भरपूर पाऊस होता आणि त्या पावसात आम्ही बकरी भरली. पण एक 8-10 दिवस आमचं बरंच हाल झालं. आता हाल झाल्यामुळं काय झालं आता हे 5 बिल बघा आम्ही सकाळीच दिले कारण सकाळी पण थोडा थोडा पाऊस येत होता त्याच्यामुळे दिलं. या पावसा बघा त्याचा तेव्हा ते काय चिखल्या झाल्या चिखल्या पावसाने बघा चालताची ना एवढी बेकारी झाली मित्रांनो. हे बघा पावसामुळे त्याला मलम आणलाय बघा. आता हे मलम लावतो आणि आमच्याकडे तर पाऊस पण नाही एवढा. बघा कोकणचा पाऊस कसा आहे. त्याला तो लावाय जरा साफ केला तो डॉक्टर म्हणला की तो ह्याचा म्हणला साफ करायचा. तर डॉक्टर पण आपलाच आहे आणि आमच्या साडूचं मेडिकल आहे. ठीक आहे मलम तिला साडूची सून काय ना आमची सून काय त्यांनी कोर्स केल्यामुळं ते म्हणले नाना ह्यो मलम घेऊन जा. तर मित्रांनो मी आता मलम लावतोय का तुमच्या समोर आणि तुमच्या पण पायाला जर असं झालं त्याचं डिसिजन घ्या. त्याला ह्याला काय झालं फॉल्ट ना पावसाचं वातावरण लईच बिघडणार आहे. आता त्या कोल्हापूरला बघितलं कृष्णा कोयना फुल बरीचशी लोक अशी पाण्याच्या ते जरा मी त्यांना इशारा दिला या. तर पावसापासून ना पाण्यापासून जरा सावध राहायचं काम करा. पण गाठात पण काही ठिकाणी डगरी ढासाळल्या त्यामुळं काय करा जरा 4 दिवस योगा सारखा राहणार आहे का तेव्हा 4 दिवस जरा लपून छुपून राहावा. कारण गाठात पण रिंग रोडचं कुठेतरी काम ढासाळलं. सकाळी टी व्हीला पाहिलं मी कुठेतरी ढासाळलं आहे आहे असं चालू आहे. तर गाठा बिठात न म्हणजे आता आणि मित्रांनो जरा न्यारीव चला दामानी चला आहे आहे हे ये हाली काय पाऊस आता लयच अवसळे पडतोय. भाऊ मित्रांनो मी हात जोडून सांगतो आता इथं पण पाऊस येतोय बरोबर गाठात जाताना पण जरा जपून जावा कारण दर्या खोऱ्या घसारत्यात या पावसामुळे डिल्या झाल्या ना त्यामुळे ते
पडते ते. जरा 4 दिवस जरा जपून चाला मित्रांनो आणि जपून राहा. पाण्यात कोणाची गाडी कुठं काय घालू नका. पाऊस आला जरा उभं राहा, थांबा आणि नंतर पाऊस उघडल्यावर जावा मित्रांनो. तर इथं थांबतो मित्रांनो मी. घंटीचं बटन दाबा, पुष्पराय करा. पावसामुळे हात जोडून सांगतोय, पावसामुळे मित्रांनो आता तुमच्याबरोबर बोलतोय पण पाऊस मला लागतोय. हा माझ्या अंगावर पण आज काही नाही. इथंच थांबतो मित्रांनो.